नमस्कार मैत्रिणींनो, हे बघा, हे तुम्हाला असे काचेसारखे पापड जे दिसत आहे ते अगदी आपण झटपट असे पापड बनवणार आहे. फुलल्यावर अशी मोठे मोठे असे होतात आणि झटपट असे करायचे आहे. आपल्याला काहीच साहित्य लागणार नाही. अगदी कमी साहित्यात आपल्याला हे पापड करायचे आहे. तर आपण हे पापड करण्यासाठी चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण इथे आता रवा घेणार आहोत. रव्याचेच करणार आहोत. ह्या ठिकाणी बघा, ह्या वाटीमध्ये मी रवा छान असं स्वच्छ रवा आहे, त्याच्यात ताजा रवा घेतलेला आहे. आणि हा बघा, आपण एवढा रवा घेतलेला आहे. आपण एवढ्या वाटीचे पापड किती करणार आहोत, खूप पापड होतात. तर हे वाटीभर असा हा रवा घेतलेला आहे. रवा घेतला आहे, त्याच्यानंतर आपण हा याच्यात टाकणार. त्याच्यानंतर आपण इथे पाणी टाकून घेतलेलं आहे. 1 ग्लास पाणी पूर्ण टाकलं आहे. याच्यामध्ये आपण आता 1 ग्लास पाणी टाकलं. 1 ते 2 ग्लास आपण इथे पाणी टाकणार आहोत. इथे पाणी टाकून हा 5 मिनटं हा आपल्याला भिजू द्यायचा आहे. 5 मिनटं आपण हा बाजूला ठेवणार आहोत. त्याच्यानंतर आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यात तुम्हाला जितकं तिखट लागतं तितकं ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता. मी 4 मिरच्या आणि लसूण टाकलेला आहे. याच्यात तुम्हाला जिरं टाकायचं तर जिरं सुद्धा टाक. आणि आपण हे आता वाटण करून घेणार आहोत. तर आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. तर आपण आता चला तोपर्यंत आपला हे रवा जो आहे पाणी टाकून आपण 2 ग्लास पाणी टाकून तो सुद्धा छान भिजला गेला आहे. चला तर मग आपण आता गॅसवर सुरू करणार आहोत. आपली कढई छान तापली गेलेली आहे. त्याच्यात आपल्याला आता आपण जे रव्याचं हे पाणी होतं हे आपल्याला आता इथे पूर्ण टाकून घ्यायचं आहे. कढईत होतं रवा, त्याच्यामुळे आपण अजून थोडंसं पाणी, अर्धा ग्लास परत पाणी घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आपण याच्यात टाकून घेतलेलं आहे. एक पळी घेतलेली आहे. पळीने आपण त्याच्यात हलवून घेणार आहोत. छान अशी उकळी आल्यानंतर आपल्याला जिरं आणि तीळ टाकायचे आहे. हे बघा, अशी आपल्याला खीर करायची आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघा, खूप सुंदर आणि झटपट असे हे मुलांना आवडणारे हे झटपट असे पापड तयार होणार आहे. आणि वाटीभरचे खूप सारे पापड तयार होतात. तुम्हाला दुसरं काही करायचं नसेल तर हे असं करू शकतात. याच्यात तुम्ही कोथिंबीर, मिरच्या हे सुद्धा टाकू शकतात. कोथिंबीर, मिरची. तर माझ्याकडे कोथिंबीर संपलेली होती, त्याच्यामुळे आपण इथे फक्त मिरची आणि लसूण टाकलेला आहे. आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे बघा. घट्ट व्हायला सुरुवात झाली हे बघा. आणि जर वाटलं आपल्याला घट्ट होतंय तर याच्यात गरम पाणी सुद्धा आपण टाकू शकतो थोडं. आता हे घट्ट व्हायला सुरुवात झाली. याच्यात तिळी आणि जिरं टाकायचं आहे आपल्याला. आपण तिळी आणि जिरं टाकलेलं आहे. नंतर आपल्याला आपण जे वाटण केलेलं होतं बघा, हे जे वाटण केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे. छान असा हिरवा कलर आला त्याचा. अजून आपल्याला मीठ टाकायचं बाकी आहे. हे बघा, छान असं शिजलं जाणार आहे. आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. आणि हे बघा, असं घट्टसर मस्त तयार झालेलं आहे.
अजून आपल्याला त्याच्यात एक वस्तू टाकायची आहे, त्याच्याने खूप सुंदर असे पापड तयार होतात. तर बघा, अगदी छान असं हे आपलं तयार झालं आहे. अगदी कमी वेळात आणि छान असे हे पापड तयार होतात. तर छान आपल्याला आता इथे शिजू द्यायचं आहे आणि आपल्याला अजून एक वस्तू याच्यात ॲड करायची आहे. आता आपण याच्यामध्ये पापड खाड किंवा खायचा सोडा हा टाकलेला आहे थोडासा, आणि छान असं हलवून घेणार आहोत. खूप छान असा सुगंध सुटलेला आहे. आणि हे बघा, तीळ, जिरं, तुम्ही त्याच्यात ओवा सुद्धा टाकू शकतात. हे बघा, माझ्याकडे ओवा संपलेल्या होत्या आणि असं छान असं हे घट्ट बनलेलं आहे. हे बघा, जेव्हा असे बुडबुडे यायला लागले तेव्हा आपलं पीठ शिजलंय असं समजायचं असतं. जेव्हा हे असे बुडबुडे येतात तेव्हा आपलं हे पीठ आता शिजून गेलेलं आहे. आता आपण याला उन्हामध्ये वाळत टाकणार आहोत. छान अशा पापड्या करणार आहोत त्याच्या. आता हे पीठ आपण इथे गॅस बंद करून देणार आहोत. तुम्हाला थोडासा माझा बाहेरचा आवाज येणार आहे कारण व्हिडिओ डायरेक्ट करत आहे मी, तर त्या आवाजाकडे थोडं दुर्लक्ष करा. आणि हे बघा, अशा पद्धतीने आपलं हे छान असं हे शिजून गेलेलं आहे. आपला रव्याचे पापड अगदी छान शिजले आहेत. आणि आता आपण इथे गॅस बंद केलेला आहे. थोडंसं 5 मिनटं आपण इथे गार होऊ देणार आहोत आणि मग आपल्याला हे उन्हात टाकायचं आहे. हे बघा, छान असं तयार झालेलं आहे. पाच मिनटं आपण इथे गार होऊ देणार. आपल्याला याच्यावर पापड टाकायचे. असे सगळे आपले पापड तयार झाले टाकलेले आहेत. हे बघा, वाळल्यानंतर आपले पापड असे झाले. आणि त्याच्यामध्ये आपण तर जिरं टाकलेलं आहे त्याच्यामुळे थोडासा कलर बदललेला आहे. तर आता आपण हे तळून बघणार आहोत. कढईत तेल टाकलेलं आहे आणि बघा, असे पापड छान असे मस्त असे फुलतात. हे बघा, छान असे पापड झाले, कुरकुरीत, अगदी मस्त.
मुलं आवडीने खातील असे छान असे हे आपले पापड तयार झाले. झटपट असे हे रव्यापासून केलेले पापड. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की.